नमस्कार मंडळी, वरलीची मोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे आपल्याकडच्या ताज्या ताज्या सुक्या जवळ्याची भजी। त्यासाठी लागणारं साहित्य, सुक्या जवळ्याच्या भजीसाठी मी इथे घेतलेला आहे आपला ताजा ताजा सुका जवळा, अंड, बेसन, अद्रक, लसूण, मिरची ठेचून घेतलेली आहे, कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा आणि मिरची, हळद, आगरी कोळी मसाला, तळण्यासाठी तेल आणि मीठ। आता आपण कृतीला सुरुवात करूया। आता सुक्या जवळ्याच्या भजीसाठी इथे मी आहे ना आपला जवळा आहे ना हा स्वच्छ साफ करून चाळून घेतलेला आहे। आता हा मी 2 ते 3 पाण्यात धुवून घेणार आहे। अशा प्रकारे हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता इथे बाउल मध्ये मी घेणार आहे आपला स्वच्छ धुतलेला जवळा, कांदा आणि बारीक चिरलेली मिरची, अद्रक आणि लसूणची ठेचलेलं, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, बेसन, हळद, आगरी कोळी मसाला, आणि अंड। तर ह्यामध्ये टाकायचं आहे अंड। आता हे मिश्रण आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। जसं आपण भजीला करतो तसं, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, मध्यम असं करून घ्यायचं आहे। हे मिश्रण आहे ना चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे आहे ना तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता किंवा शॅलो फ्राय सुद्धा करू शकता। आता मी शॅलो फ्राय करून घेणार आहे। आता इथे तवा चांगला गरम झालेला आहे। तीन ते 4 पळ्या तेल टाकायचं आहे आणि तेल आहे ना चांगलं गरम कडकडीत करून घ्यायचं आहे। आता ह्याच्या आपल्याला बारीक वड्या काढून घ्यायच्या आहेत किंवा भजीसारखं टाकून द्यायचं आहे। अशा प्रकारे सर्व भज्या मी टाकून घेणार आहे। अशा प्रकारे सर्व वड्या मी टाकून घेतलेल्या आहेत। 3 ते 4 मिनिटांनंतर पलटून घ्यायचे आहेत। दोन्ही साइडने अशा कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटून घ्यायचे आहेत। हे पहा, दोन्ही साइडने आपली सुक्या जवळ्याची भाजी कुरकुरीत झालेली आहे। आता 5 मिनिटांनी गॅस बंद करून घ्यायची आहे।
एक 5 ते 7 मिनिटांनंतर आपल्या कोलमाच्या भाज्या तयार आहेत। आता मी गॅस बंद करते। अशा प्रकारे सुक्या कोलमाच्या साध्या आणि सोप्या अशा भज्या मी करून घेतलेल्या आहेत। एकदा नक्की ट्राय करून पहा। अशा प्रकारे तयार आहेत आपल्या ताज्या ताज्या सुक्या कोलमाच्या भज्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।